आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। चिखली गेट येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग, हात धरून विनयभंगाचा प्रयत्न, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, सराईत आरोपी संतोष जाधव पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता। मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा दुचाकीवरून पाठलाग करून जबरदस्तीने हात पकडत विनयभंगाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री घडली। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी संतोष जाधव वय वर्ष 25 राहणार मूर्तिजापूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अपराध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता वय 15 वर्ष 2 महिने ही आपल्या बहिणीसह स्कूटीने मूर्तिजापूरहून चिखलीकडे जात असताना सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिचा दुचाकीवरून पाठलाग केला। चिखली गेट येथे स्कूटी आडवी घालून तिला जबरदस्तीने थांबवण्यात आले। मला बोलायचे आहे असे म्हणत आरोपीने पीडितेचा डावा हात जबरदस्ती पकडला। या कृत्यामुळे पीडितेच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाली। विनयभंग करण्याच्या उद्देशाने आरोपीने पाठलाग करून गैरवर्तन केल्याने फिर्यादीच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर रात्री 10:50 सुमारास मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75, 1 अ, 78, 126, 2 तसेच पॉस्को कायद्याच्या कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीवरही यापूर्वी मारहाण, धमकी, दरोडा, चोरी तसेच शस्त्र कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे। सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार इरफान शेख करीत आहेत। इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मूर्तिजापूर।